हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग आहे ऑल अबाउट सोयराचं रूटीन. तर तुम्ही बघू शकता आत्ता सोयरा उठली आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हाय, से हाय. आणि असं आम्ही बिचाना गोळा करतो, सगळीकडे फिरतो. हा ना शायू, तू अशी मस्ती करते ना सकाळी सकाळी. सो येस, मी आज तिचं पूर्ण रुटीन शूट करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सो येस, आणि ही जी नेट तुम्ही बघताय ही मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली आहे. ह्याचा पण मी रिव्ह्यू शूट केला आहे, तर मी नक्की तो पण पोस्ट करेन. सॉरी, मी पण जस्ट उठले आहे, सो माझा लुक असा आहे, सो काइंडली इग्नोर. सो येस, स्टे ट्यून. आजचा पूर्ण दिवस सोयऱ्याचा कसा असतो तो आपण बघणार आहोत. थँक्यू. शायू, हाय. काय करतो सोना? काय करते? मस्ती, शनबात. वाव शयू, शनबात घेते तू? शनबात घेते थोडासा प्लीज? अरे 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 अरे. शयू, हाय. सो हा आहे सोयराचा मेडिसिन बॉक्स. त्याच्यामध्ये तिचे सर्व मी बेसिक मेडिसिन्स ठेवले आहेत. म्हणजे जे पण काही तिला लागतात, कोलिकेड, परत तिचं विटॅमिन डी हे तिला रोज चालू आहे. फक्त हेच एक मेडिसिन आहे. त्यानंतर म्हणजे हे T98 वगैरे मी घेऊन ठेवलं आहे, सो दॅट इन केस कधी ताप वगैरे. आणि हे पेप्टेन कोलिकेड आहे. हे नेझल स्प्रे आहे. इथे सोयरा झोपली आहे. मी तिला फीड केला आत्ताच आणि आता ती झोपते. एक हाफ ॲन आवर झोपते आणि मग ती उठते परत. तोपर्यंत मी तिचा ॲपल शिजवून देते. तिला मी सकाळी रोज ॲपल देते. सो स्टे ट्यून. असं म्हणतात की जेव्हा बाळ झोपलं आहे तेव्हा जास्त फोटोज आणि व्हिडिओज काढू नये, म्हणून मी तसं नाही शूट केलं, असं केलं आहे. मग फायनली सोयरा उठली आणि मग आता आहे तिचा मसाज टाईम. सो तिला खरंच खूप आवडतो मसाज टाईम. बघा तुम्ही किती मस्त एन्जॉय करते ती. तिचे सर्व कपडे काढले ना आणि तिला सांगितलं की मसाज टाईम आहे, तर तिला लगेच समजून जातं की आता याच्यानंतर आंघोळ आहे. खूप मस्त मस्त गरम पाण्याने आंघोळ करायची. तर तिला खूप आनंद होतो आणि खूप एक्सायटेड असते ती. आणि माझं बाळ खरंच खूप एन्जॉय करतं मसाज टाईम. आणि इवन आंघोळमध्ये पण ती कधीच रडत नाही आंघोळ करताना. सो ती एन्जॉय करते तो टाईम. पाण्यामध्ये खेळायला तिला खूप आवडतं. आणि हा बॅकग्राऊंडमध्ये हा जो आवाज आहे आमच्या बाजूलाच पुन्हा कन्स्ट्रक्शन चालू झालं आहे, सो त्यामुळे येतो आहे. सो प्लीज इग्नोर करा. अँड येस, असं ती एन्जॉय करते तिचा मसाज टाईम. सोयराची सर्व कामं करायला मला खूप आवडतं. आणि माझं असं पर्सनल मत आहे की प्रत्येक आईने आपल्या बाळाचं काम स्वतःहूनच केलं पाहिजे, कोणावरती डिपेंडंट न राहता, असं मला वाटतं.
ह्याच्यामध्ये वेगळी मतं तुमची असू शकतात विथ ड्यू रिस्पेक्ट, बट माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक आईने आपल्या बाळाचं आपल्या जबाबदारीवरती सगळं काम व्यवस्थित करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याने खूप जास्त सेल्फ सॅटिस्फॅक्शन पण मिळतं आणि काही डाऊट्स किंवा काही चिंता जास्त आपल्या मनामध्ये टेन्शन राहत नाही. सो मला तरी आवडतं की मी माझ्या बाळाची सगळी कामं मी करू आणि मी नाही कोणावरती डिपेंडेंट राहत. सो येस, मला खूप जास्त आवडतं. मी सोबत खूप जास्त टाईम स्पेंड करते. एक्साइटमेंट बघा, आम्हाला आंघोळ खूप आवडते, है ना शोयू? है ना? है ना? आर यू एक्साइटेड फॉर नाव आंघोळ? सो बेदिंग टाइम छो ना. चला आमची आंघोळ आता झाली आहे शोयाची, है ना शोयू? है ना? आता आमची आंघोळ झाली, आता आम्ही मस्त ब्रेकफास्ट करणार. शोयू आता खाणार आहे ॲपल. मी हा ॲपल ना बॉईल करून घेतला आहे. जे ॲपल नॅचरली गोड असतात त्याच्यामध्ये मी दुसरं काहीच ॲड करत नाही, पण जेव्हा ॲपल गोड नसतं ना तेव्हा मग मी थोडा एक खजूर ॲड करते. सो ही आहे आमची शोयू. आम्हाला भूक लागली, आमची ब्रेकफास्ट टाइम आहे ना शोना. येस, चलो आता आपण खाऊया. ओके. सोयला परत मी तिला फीड केलं आणि थोडा वेळ झोपली आहे. सो मी तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते. आम्ही लगेच उठतो, मम्मा बाजूला पाहिजे तर आम्हाला झोप लागते. ती हार्डली काहीतरी झोपत असेल, बट आज बराच वेळ झोपली. आणि ही आहे तिची बेस्ट फ्रेंड स्कूबा. तिच्यासोबत खूप आवडतं तिला खेळायला, खूप एन्जॉय करते ती तिचा प्ले टाईम. मी तिला कधी एकटी पण खेळायला टाईम देते थोडं, कारण की सतत आपण आजूबाजूला असलो ना की मुलांचं तेवढं छान डेव्हलपमेंट होत नाही. थोडंसं त्यांना एकटंही खेळायला दिलं पाहिजे. सो येस, ही स्कूबा तिला खूप आवडते आणि तिचे पाय सर्वात जास्त आवडतात. मी तिला लंचसाठी देते व्हेज पुलाव. त्याच्यामध्ये मी तांदूळ घेतले आहेत, मूग डाळ, पालक, गाजर आणि वाटाणे. हे आपण छान कुकरला छान शिजवून घेणार आहोत. आणि मग मी तिला ना जनरली ब्लेंड करून देते आता गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करून, मग ती छान खाते. हाफ ॲन आवर नंतर मी सोराला फीड केलं आणि ती झोपली. आणि आम्ही उठलो. माझं बाळ दिवसभरामध्ये सलग असं झोपतच नाही, खूप तुटक झोप आहे तिची. आणि प्लस त्यातून आमच्या बाजूला कन्स्ट्रक्शन चालू असतो, तिला खूप डिस्टर्ब होतं, त्यामुळे तिची खरंच झोप होत नाही आहे. बट ठीक आहे, मी बाजूला असले की थोडंफार झोपून जाते ती. आणि आता ती तिचा प्ले टाईम खूप जास्त एन्जॉय करते.
बराच वेळ सोरा झोपली होती आणि मग नंतर ती उठली तर मी तिला फीड केलं होतं. मग तोपर्यंत तिची जेवणाची वेळ झाली होती. दूध पिऊन थोडंसं माझं बाळ खेळलं आणि आता फायनली ती झोपली आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. थँक्यू. गुड नाईट.